मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात अभिनेता राकेश बापटने स्वतःची ओळख मिळवली, तर सध्या बिग बॉस मराठीमुळे तो चर्चेत आलाय. त्याच्या खेळापेक्षा जास्त चर्चा रंगलीये ती राखीमुळे. माझं राकेशवर प्रेम आहे असं म्हणत तिने घरात बराच ड्रामा केला. पण ज्या प्रकारे बिग बॉस मधून बाहेर आल्यावर ती राकेशसाठी वोट अपील करत होती, त्याची आठवण काढत होती, त्या प्रकारे ती राकेशच्या खरंच प्रेमात पडलीये असंच वाटतंय. नुकतीच तिने फिल्मी ज्ञानला सुद्धा मुलाखत दिली, ज्यात तिने राकेश आणि तिच्यातल्या संभाषणाबद्दल सांगितलं. राखीने राकेश जवळ तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा राकेशने तिला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगितलं असं राखी म्हणाली. राखी म्हणते, एकतर्फी प्रेम केल्याचा मला पश्चाताप होतोय. त्याने माझा खूप अपमान केला, पण आता मला अपमान झाल्यानंतर वाईट वाटतच नाही. मला काही फरकच नाही पडत. मला आता सवय झालीये. पुढे त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगताना राखी म्हणाली, राकेश बापट त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर प्रामाणिक आहे. त्याची गर्लफ्रेंड पुण्यात राहते. अनेकांचं एकतर्फी प्रेम असतं. मला आयुष्यात कधीच एकतर्फी प्रेम होईल असं वाटलं नव्हतं, पण कधी कधी एकतर्फी प्रेम होऊ शकतं. तो कमिटेड आहे, त्याची गर्लफ्रेंड आहे. आमचा लग्नाचा कोणताही विचार नाहीये. त्याने मला आतमध्ये सांगितलं होतं की राखी वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर मी म्हटलं, तू तुझं बघ, मी माझं बघेन. मला तू आवडतोस. त्याने मला सांगितलं की राखी, मी रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे, ती पुण्यात राहते. हे करमणुकीसाठी नव्हतं. तसं असतं तर मी घराबाहेर आल्यानंतर त्याच्याबद्दल बोलले नसते. मला तो आवडतो, हे माझं एकतर्फी प्रेम आहे असं राखी म्हणाली. राकेश बद्दल सांगायचं झालं तर 2011 साली त्याने अभिनेत्री रिद्धी डोगरा सोबत लग्नगाठ बांधली होती. पण 2019 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आजही ते दोघं खास मित्र आहेत. त्यानंतर राकेशने अभिनेत्री शमिका शेट्टीला डेट केलं, पण त्यांचं नातंही फार काळ टिकलं नाही. तर राखीचा सुद्धा काही वर्षांपूर्वीच आदिल खान सोबत डिवोर्स झाला. राकेशचा मनोरंजन विश्वातला प्रवास खूप मोठा आहे. 2001 साली त्याने तुंबिन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर हिंदी मराठी दोन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं. आईच्या इच्छेखातर राकेशने मराठी मालिका केली, ती म्हणजे नवरी मिळे हिटलरला. त्यानंतर राकेश चर्चेत आलाय ते बिग बॉस मराठी सीझन 6 मुळे. तुम्हाला राकेशचा बिग बॉस मधला खेळ आवडला होता का, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.